श्री स्वामी समर्थ. नमस्कार ताईंनो आणि दादांनो. चैत्र पौर्णिमेपर्यंत ज्या घरामध्ये या भाज्या बनवतील तिथे साक्षात कुलदेवता जेवणासाठी येईल. आपल्या कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी चैत्र पौर्णिमा अतिशय पवित्र दिवस असतो. चैत्र पौर्णिमा ही वर्षातून एकदाच येते असते. या पौर्णिमेला आपल्या परंपरेप्रमाणे कुलदेवतेची सेवा करायची असते. जर ही सेवा प्रभावी असेल तर कुलदेवता प्रसन्न होते. चैत्र पौर्णिमेला गंगेत स्नान केल्याने परमपुण्य प्राप्त होते. तसेच दान धर्म करण्यालाही खूप महत्त्व आहे. या पौर्णिमेला जर आपण अन्नदान, वस्त्रदान व पाणीदान केले तर आपल्या कुटुंबाला सुख, समृद्धी व आरोग्य लाभते. तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी घरात या भाज्या बनवल्याने आपली कुलदेवता प्रसन्न होऊन आपल्या घरी धावतच जेवायला येते. त्या कोणत्या भाज्या आहेत ते मी तुम्हाला खाली सांगणारच आहे. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. सुरणीची भाजी ही सात्विक भोजनात मांडली जाते. त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी सुरणीची भाजी बनवल्याने आपली कुलदेवता प्रसन्न होते व या भाजीचा घरातील देवांना व कुलदेवतेचा नैवेद्य दाखवल्याने सुख, समृद्धी, शांती राहते. पुरणपोळी हा आपल्या महाराष्ट्रातला सर्वात आवडता पदार्थ. पुरणपोळीची ही 2 प्रकाराची केली जाते, एक साखरेची व दुसरी गुळाची. पण आपल्या कुलदेवतेला नेहमी आपण गुळाचाच पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा असतो. पुरणपोळी भरण्याचा मुख्य कारण म्हणजे पुरणाचा नैवेद्य आपल्या कुलदेवताला खूप आवडतो. त्यामुळे प्रत्येकाने चैत्र पौर्णिमेला आपल्या घरातील देवांना भरतो. त्याप्रमाणेच आपल्या फोटोला गुळाचा आयुष्यात देखील देवी समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य, याने या गोष्टी घर सदैव कडत भरलेले आपल्याला राहील. गाजरचा हलवा म्हटला की तो सर्वांनाच प्रिय असतो. बरेच जण देवांना नैवेद्यासाठी रव्याचा हलवा बनवतात, पण कोणालाच माहिती नाही की गाजरचा हलवा देवांना खूप प्रिय असतो. त्यामुळे चैत्र पौर्णिमेला ज्या घरात गाजरचा हलवा नैवेद्यासाठी बनवला जाईल तिथे साक्षात त्या घरचे दैवत व महालक्ष्मी जेवणासाठी जाईल. जर तुम्हाला सदैव तुमच्या पुढे देवतांचा आशीर्वाद हवा असेल तर नैवेद्यामध्ये गाजरचा हलवा जरूर बनवा. दुधी भोपळा हा आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला असतो. मुख्य म्हणजे तो सात्विक आहार मध्ये मोडतो. म्हणून चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ज्या घरामध्ये दुधी भोपळ्याची भाजी शिजवली जाईल व तिच्या कुलदेवतांना नैवेद्य दिला जाईल अशा घरातील लोकांना सदैव धनसंपत्तीची प्राप्ती होते. त्याचे आर्थिक व्यवहार चांगले होतात व कर्जमुक्ती होते. या भाज्यांमधून कोणतीही एक भाजी चैत्र पौर्णिमेपर्यंत आपल्या घरी बनवली तर साक्षात आपली कुलदेवता व देवी लक्ष्मी आपल्या घरी जेवण्यासाठी येईल. धन्यवाद. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.